व्हिडिओ पाहिला आणि खूपच जीवाला लागलं. ही जी भाजपचे काही कार्यकर्ते पुढारी नेते लोक आहेत ना, त्यांनी इज्जतीच नाही तर त्यांनी आबरू ना पूर्ण नाकाला गुंडाळ्यात. एकदम नासके आणि नालायक लोक आहेत. अरे लाजा वाटू द्या. माझ्या राजाने कधी राजकारण केलं नाही हो, कधीही नाही. माझ्या राजानं 18 पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण केलं. गर्व आहे मला. आज मी म्हणते ही वंचित बहुजन आघाडी आहे त्यांच्यावर गर्व करते. त्यांनी कधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गळ्यात आपल्या ह्याचे पटके टाकले नाहीत किंवा कधीही नाही. अरे चुकीचं जर काय घडायलं ना तर ती चोप देतात सरळ, मग ती त्यांच्या जातीतला असो किंवा बाहेरच्या जातीतला असो. चुकीचं घडायलं की चोप देतात. आणि तुम्ही भाजपचे नासके नालायक लोक स्वतःला हिंदू म्हणताय आणि राजाला राजकारणी बनवताय. कुठल्या तरी एका पक्षाचा तुम्ही तुमच्या पक्षाचा गमजा माझ्या राजाच्या गळ्यात टाकताय, डोक्याला टोपी. आणि खास करून त्या महिला आहेत किती निर्लज्ज बाया आहेत. बायांनो, तुम्हाला एवढा जर तुमच्या बुडामध्ये किडा आहे ना राजकारणाचा आणि तुम्हाला जर एवढी आपुलकी आहे ना भाजप पक्षाची, तर तुम्ही एक काम करा. तुमच्या अंगावर परकर, ब्लाऊज, साडी सगळं जे आहे ना ती भाजपच्या पक्षाच्या फेटे गुंडाळून फिरा, त्याचे गमजे गुंडाळून फिरा. तुम्ही साड्या नाही घातल्या तरी चालेल, पण माझ्या राजाची विटंबना झालेली सहन होणार नाही. आणि मी म्हणते आजूबाजूचे जी लोक आहेत, तुम्ही आता तुम्हाला बांगड्या भरा बी म्हणणार नाही, कारण त्या बांगड्याचा सुद्धा अपमान आहे. अरे तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत? त्या बाया कुठल्या आहेत? त्यांच्या शेजारी तुम्ही कोण राहणारे नाहीत का? का तुम्हाला नेते मंडळीच्या पुढं बोलायचा दम नाही तुमच्या बुडामध्ये? अरे एवढी माझ्या राजाचा अवमान केला, एवढी विटंबना केली. माझ्या राजाने 18 पगड जातीला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं बरं का. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य. पण त्यांनी पक्ष निर्माण केला नाही, त्यांनी राजकारण केलं नाही. आणि तुम्ही पक्षाचा गमजा त्यांच्या गळ्यात टाकताय. अरे लाजा वाटू द्या. भाजप पक्षाचे जी लोक आहेत ना, इज्जतीच राहिलेल्या नाहीत रे. तुम्ही ती पक्षाचे गमजे आहेत ना, नरड्याला अडकावा आणि फाशा घ्या फाशा. तुम्हाला लाजा नाही ता. नासके लोक आहेत तुम्ही. आणि आजूबाजूला बघणाऱ्या किंवा ती जे कोण बाया होत्या त्यांच्या शेजारी राहणारे जी लोक आहेत, तुम्ही काय लाजा विकून खाल्ल्या का हो? तुम्ही त्यांना जाब नाही विचारू शकत का? आमच्या डोळ्यासमोर जर असं घडलं असतं तर चांगले त्यांच्या लावणे हाणले असत्या, त्यांना सोडलं नसतं. अरे माझ्या राजाने जेव्हा स्वराज्य निर्माण केलं आणि राज्याभिषेक केला ना, तर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला माझ्या राजांनी. कुठल्या प्राण्याचा जीव नाही घेतला. आणि ज्या रक्ताचा अभिषेक करून माझ्या राजाने रक्त सांडलंय तिची ही जाणीव ठेवली तुम्ही. स्वतःला हिंदू म्हणताय ना हरामखोरांनो. हां, आणि तुम्ही तुमच्या पक्षाचा म्हणजे भाजपचा गमजा माझ्या राजांच्या गळ्यात म्हणजे तुम्ही माझ्या राजाला पण राजकारणी बनवलं, एक पुढारी बनवून टाकलं का? एवढा कसा निर्लज्जपणा आहे? अरे छाती ठोकून सांगते आज आणि मानते मी माझ्या बौद्ध बांधवांना, खरंच माझा मराठा समाज आणि हिंदू लोकांना झोपीत आहेत रे. आणि त्यांना आपण इतरांना दोष देत बसतो की हिंदू धर्मावर टीका करतात, ह्यांच्यावर मराठीवर टीका करतात. अरे तुम्ही स्वतः वागतायच ना तसं. हसणारच आत्ता ते हसणार. तुमचेही आपल्या महाराजांचे व्हिडिओ बघितले ना तर काही लोक हसणार तुमच्यावर की बघा महाराजाला छेनी राजकारणी बनवलं बाबा, महाराजाच्या गळ्यात भाजी. हसणार ना. अरे गर्व करते, खरंच गर्व करते मी बौद्ध समाजांच्या लोकांवर. इतकं जरी थोर पुरुषांची विटंबना झाली ना, इतकी जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कुणी विटंबना करण्याचा प्रयत्न केला ना, तर असा भीमटोला देतात. मग ती त्यांच्या जातीतला असू देत नाहीतर दुसऱ्याच्या जातीतला असू देत. इतकं जरी चुकीचं वाटलं तर ती जागीच त्यांना शिक्षा देतात आणि तेच योग्य आहे. खरंच गर्व करते. त्यांनी कधीच आत्तापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गळ्यात त्यांच्या कुठल्याच म्हणजे पक्षाचा कधी गमजा टाकला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इतकी जरी विटंबना किंवा इतकं जरी कोण चुकीचं वागलं ना, तर ती त्यांना तिथं शिक्षाच देतात. आत्ता मी मधला एक व्हिडिओ बघितला होता. बॉस नावाचा अकाउंट आहे, त्या दादानं माहिती आहे काय केलं तर, एक जण देवा धर्माची पूजा करत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देवाला मानत नाही हे सांगितलं होतं, कारण प्रत्येकाचं मत असतं. मग एक जण पूजा करत होतं, म्हणजे घरामध्येच मुस्लिमांचे म्हणजे असे दर्गेतले दर्गा घरामध्येच आहे, शिवशंभूचं घरामध्येच आहे, देवीचं घरामध्येच मूर्ती आहेत, सगळ्या घरामध्ये मूर्ती आहेत. तो व्यक्ती त्या मूर्तीची पूजा वगैरे करत होता. मग पूजा वगैरे करत असताना त्यानं बोलत बोलत काय बोलला माहिती आहे का, की काय देवधर्म नाही म्हणतात, अंधश्रद्धा नाही म्हणतात, पण मी एक जय भीमवाला आहे म्हणला. मी देवाला मानतो किंवा मी पूजा करतो.
तर ही बॉस नावाचं अकाउंट आहे त्या दादानं काय केलं माहिती आहे तुम्हाला? त्याला एवढं परेशान केलं, त्याला फोन केले, घरी माणसं पाठवले त्याच्या, आणि त्याला माफीच मागायला लावली, आणि त्यानं माफीही मागितली. तो दादा म्हणला नाही की तुम्ही पूजा अर्चा करू नका, देवाला मानू नका. तो त्याला म्हणला नाही, तू बाबा मान, पण जय भीम हे नाव तू घेऊ नको की मी जय भीमवाला आहे म्हणून. ह्याच्यासाठी त्यानं परेशान केलं. तर मग ज्या वेळेला त्या व्यक्तीनं माफी मागितली ना, माफी, त्यावेळेला ती बॉस अकाउंट असणारा जो दादा आहे ना, आता त्याचं नाव मला माहिती नाही, पण त्या दादानं तवाच पुन्हा लगेच व्हिडिओ बनवून सांगितला की तो जो व्यक्ती होता त्या व्यक्तीनं माफी मागितलेली आहे, त्यानं इथून पुढं मी जय भीम आहे असं नाव घेणार नाही, तर हा मॅटर इथंच क्लोज झालेला आहे, आता कुणीही त्याला परेशान करू नका. खरंच कौतुक वाटलं बरं का. आता माझा काही जणाला राग येईल, पण सत्य बोलायला आपल्याला भीती नसती. खरंच कौतुक वाटलं. पण ही जे आमचे मराठे आहेत ना, अरे कुठं गेलं छत्रपती शिवरायांचं सळसळणारं रक्त तुमच्या अंगातलं? मला नाही वाटत महाराजांचं रक्त तुमच्या अंगातच राहिलंय. जर महाराजांचं रक्त तुमच्या अंगात असतं ना, आता तुम्हाला सांगू का, एक उदाहरण आहे. पहिले बाजी बाल शिवाजी लढत होते मुघलांशी, आज कालचे पट्टे दडतात बायकोच्या बगलशी. ही वाक्य मला आठवलं कधी, जेव्हा महाराजांच्या गळेत भाजपच्या लोकांनी, म्हणजे त्या कोण नालायक बाय आहेत, त्यांनी जेव्हा महाराजांच्या गळेत गमजा टाकला ना भाजपचा, डोक्याला टोपी घातली, आणि तो व्हिडिओ व्हायरल झालेला मी पाहिला, की मला ही वाक्य खरंच आठवलं की पहिले बाजी बाल शिवाजी लढत होते मुघलांशी, आज कालचे पट्टे दडतात बायकोच्या बगलशी. 100% हे वाक्य खरं वाटलं. नाहीतर तुमचं ही रक्त सळसळलं असतं, आणि ह्याचा जाब त्या भाजपच्या लोकांना विचारला असता की तुम्ही माझ्या राजांना राजकारणी का बनवलं? अरे आपले दैवत आहेत राजे, थोर पुरुषांच्या विचारानं चालणारे आपण आहेत. स्वतःला आपण मराठे म्हणतोय, मग लाज कशी वाटत नाही की हे सगळं बघून आपण शांत बसतोय? राजांच्या गळ्यातला गमजा बघून शांत बसतोय. कुठल्या तरी पक्षाचं कोणतरी नालायक येतं आणि आपल्या राजांच्या गळ्यात पक्षाचा, म्हणजे राजाला राजकारणी बनवलं, पुढारी बनवलं, काही जरी केलं तरी तुमच्या अंगातलं रक्त सळसळत नाही. अरे मला एक कळत नाही, तुम्ही आवाज का नाही उठवत चुकीच्या? आपल्या देवाधर्माची विटंबना होती, तुम्ही मूग गिळून गप्प बसताय. तुमचं एक म्हणणं, जाऊ दे बाबा कुणी लपडेत पडा, आपल्याला काय करायचंय? आपलं तर कुटुंब चाललंय ना व्यवस्थित, आपला मजेत आहे ना, आपला आरामत आहे ना, मग कुणी लपडेत पडा, कुणी वाद घ्या, उद्या आपल्यालाच हाणलं मारलं तर? अरे तुमच्या असल्या नासक्या जिंदगीला जगूनच उपयोग नाही ना. छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी ह्या स्वराज्यासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं. त्यावेळेला संभाजी महाराजांनी हा विचार केला नसेल की माझ्या वडिलांनी जे 18 पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण केलं, आणि त्या स्वराज्यातली जनता अशी निघल माझ्या वडिलाला राजकारणी बनवल. अरे आपल्या वडिलांनी जे स्वराज्य उभं केलं, ती स्वराज्य वाचवण्यासाठी माझ्या संभाजीराजांनी जीवाचं बलिदान दिलंय. आणि अरे तुम्ही ते महाराजांचा कमीत कमी स्वाभिमान तरी वाचवा रे, स्वाभिमान तरी वाचवा. आणि कुठंतरी मला विश्वास आहे बरं का, ह्यासाठी सुद्धा माझे बौद्ध बांधवच आवाज उठवतील महाराजांच्या गळेत गमजा टाकणाऱ्यांच्या विरोधात. मला त्यांच्यावर विश्वास आहे, कारण त्यांच्यात हिंमत आहे की बाबा आपल्या थोर पुरुषांविषयी जर काही चुकीचं घडायलं तर त्यांना जाब विचारायची आणि भीमटोला द्यायची. पण आमचे मराठे झोपले, तो कधी जागे होणार आहेत तुम्ही? किती अशा चुका. आणि ह्याचं कारण एकच आहे, काही भाजपमध्ये वाटले गेले, काही सेनेत वाटले गेले, तर काही इकडं वाटले गेले, तर काही तिकडं वाटले गेले. ह्याला बोलाव तर ह्या पक्षाचे उठतील, त्याला बोलाव. अरे काय चाललंय? तुम्ही आपल्या थोर पुरुषांचा अपमान करून घेताय. म्हणून मी परत एकदा काय सांगितलं की मला खरंच आत्तासुद्धा मला एक आशा, म्हणजे मला आत्मविश्वास वाटतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यातला गमजा आहे ना, भाजपचा गमजा टाकणाऱ्या त्या नासक्याबाईंनी गमजा टाकलेला आहे, तर मला कुठंतरी आशा वाटते की बाबा ह्यावर सुद्धा माझे बौद्ध बांधवांनी एकदम म्हणजे ठामपणानं विरोध करतील ह्या गोष्टीला, ठामपणानं भीमटोला देणार झाले आणि जाब विचारणार झाले. कारण मला माहिती आहे ते एक वेळा देवाधर्माला मानणार नाही, देवाधर्माचा अपमान करतील, पण थोर पुरुषांचा अपमान होताना ते कधीच बघणार नाहीत.
जितकं आपण छत्रपती शिवाजी महाराजांवर संभाजीराजांवर प्रेम करतोय ना, तितकंच ते सुद्धा प्रेम करतात. आणि मला हा आत्मविश्वास आहे आणि त्यांच्यात हिंमत आहे. पण आपण काय करतोय? आपण घाबरतोय, भीतोय आणि आपण फक्त राजकारण करतोय ना, आपल्याला जमतंच ते. बघा, तुमच्यात इतकी जरी इज्जत आणि लाज बाकी असेल तर ही जी महाराजांची विटंबना झालेली आहे, गळेमध्ये त्या भाजपचा गमजा टाकलेला आहे, तरी एक निश्चय करा, त्यांनी प्रचार कुठून सुरुवात केलाय? महाराजांच्या गळेत गमजा टाकून. तर त्यांना असं तोंडावर पाडा की कुठंच ती निवडून नाही आली पाहिजे. पण निवडून कसे येणार नाहीत? कारण मशनीच त्यांच्या आहेत, खरंच मशनी त्यांच्या आहेत. त्यामुळं पण फक्त मला एकच म्हणायचं, थोर पुरुषांची विटंबना जर कोण करत असेल तर त्याला जाब विचारणं खूप गरजेचं आहे बरं का, नाही तर खूप उशीर होऊन जाईल. कारण राजाच्या गळ्यात भाजपचा गमजा टाकणं म्हणजे ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे.